आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त परभणीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी 8:30 वाजता महावंदना घेण्यात आली। सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन पूज्य भंते भदंत उपगुप्त महाथेरो व बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पंचरंगी ध्वजाचं ध्वजारोहण देखील करण्यात आलं। तर समता सैनिक दलाच्या वतीनं सुनील पवार, बाबासाहेब धबाले, DN महादूर, शिवाजी वाहुळे, नागसेन हत्यांबिरे, NG गोदम, अतुल वैराट यांनी मानवंदना दिली। तर DI खेळकर आणि नामदेव ढेपे यांनी धम्मवंदना घेतली। भिक्खू संघाच्या वतीनं उपगुप्त महास्थवीर भंते मुदितानंद थेरो, P धम्मानंद, धम्मपाल, मोगलायन यांनी त्रिसर्ण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा उपस्थितांना दिल्या। आज अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी इथं हजर झालेले दिसून आले। 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी चंद्रशेखर साळवे, सुधीर कांबळे, बुद्धभूषण हत्यांबिरे, प्रदीप जोंधळे, उत्तम गायकवाड, राजेश रणखांबे, मंचक खंदारे, राहुल वहेवाळ आदींची उपस्थिती होती। आज विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं परभणी शहरातून पथसंचलन करण्यात आलं। सकाळी 7:30 वाजता संचलनाला सुरुवात करण्यात आली। या संचलनाचा मार्ग परभणी सिटी क्लब, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रामसिंग चौक, कच्ची मार्केट, विठ्ठल मंदिर, कोमटी गल्ली, क्रांती चौक, माळी गल्ली, नारायण चाळ, पेडा हनुमान मंदिर, गुरुद्वारा श्री गुरुसाहेबजी, मराठवाडा मशिनरी, गणेश नेत्रालय व परभणी सिटी क्लब असा होता। या संचलनात मोठ्या संख्येनं युवक व नागरिक सहभागी झाले होते। महाराष्ट्राच्या इतिहासातला एक रेकॉर्ड असेल की एकाच दिवशी पुण्यासारख्या एका शहरामध्ये 7 पोलीस स्टेशन सुरू होत आहेत। या कॅपेबिलिटीमध्ये तुम्ही जर फीड तुमचा दिला तर तो व्यक्ती त्या फीडमध्ये कुठेही आढळला असला कॅमेऱ्याच्या तरी देखील तात्काळ काही मिनिटांमध्ये कॅमेरा त्याला शोधून काढेल, त्यांनी चेहरा बदलला असेल तरी शोधून काढेल। त्यामुळे अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरता एक मोठं काम आपण करू शकू। आणि आता ही जी एनहान्स CCTVची कॅपेबिलिटी पुण्यामध्ये तयार होते, मला विश्वास आहे की यामुळे पुण्याच्या पोलिसिंगमध्ये गुणात्मक बदल आपल्याला करता येईल। परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा घेण्यात आल्या। प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर वयोगट 14, 17 आणि 19 मुले यांचे रोलर स्केटिंग स्पर्धा संपन्न झाल्या। यावेळी सहाय्यक आयुक्त बबन तडवी, सुनील देशमुख, राजकुमार जाधव, सूर्यकांत ढाळे, यशपाल कदम, प्रकाश थोरात, शेख इब्राहिम, शेख असलम, दीपक कांबळे, रविकांत फुलारी, तुकाराम ठेमरे, पांडुरंग दुधाटे आदींची उपस्थिती होती। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त संपूर्ण परभणी शहरातील विविध भागात श्री दुर्गा माता दौड आज संपन्न झाली। आज सकाळी 6 वाजता ही महादौड काढण्यात आली। श्री अष्टभुजा देवी मंदिर येथून या महादौडला प्रारंभ झाला। महाआरतीनं यावर्षीच्या दुर्गा माता महादौडीचा सायंकाळी समारोप करण्यात आला आहे। तर स्टेडियम परिसरात मोठ्या संख्येनं बांधवांची उपस्थिती होती। आपट्याची पानं, झेंडूची फुलं घेऊन आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी। दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक संजय मंत्री, अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी। दसऱ्याच्या या दिवशी भगवान रामाच्या दैवी आशीर्वादाचं तुमचं जीवन प्रेम, आनंद आणि यशानं भरलं जावं। तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये विजयी होण्याच्या शक्तीनं भरलेल्या दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाची पाणी पातळी 98.29% इतकी झालेली आहे, तर सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी 99.01 इतकी झालेली आहे। सध्या येलदरी धरणाच्या ऊर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गामुळे येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा येतोय।
त्या अनुषंगानं आज 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:15 वाजता येलदरी धरणातून 2 विद्युत जनरेटर चालू करून 1800 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावाच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय. राज्यातल्या 19 ओबीसी जाती केंद्राच्या सूचीत. डबल इंजिन सरकारनं दिलं गिफ्ट. महाराष्ट्रातील 19 ओबीसी जाती केंद्राच्या सूचीत दाखल करण्यात आलेल्या आहेत. महायुती सरकारच्या प्रयत्नांना यश आलं असून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून याबाबतची मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील काही जाती उपजातींचा केंद्राच्या इतर मागास प्रवर्गातील सूचीत समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारनं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती. या शिफारसीची तपासणी करून 19 जाती आणि पोटजातींना केंद्राच्या सूचीत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये बडगुजर, सूर्यवंशी, गुजर, पोवार, भोयार, पवार, कप्पेवार, तेलंगी, लोध, डांगरी या जातींचा समावेश आहे. मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील 19 ओबीसी जातींना याचा शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिक विकासाचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी महायुतीचं सरकार. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आज सामूहिक प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं. विजयादशमी निमित्त सायंकाळी 6 वाजता परभणीच्या स्टेडियम मैदानाच्या प्रवेशद्वारासमोर या सामूहिक प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं. मागील 45 वर्षापासून ही प्रार्थना होतीये. या प्रार्थनेसाठी बाळूगुरू आसोलेकर, माधवराव आजेगावकर, पुर्णेकर गुरु आदी संतांचे आशीर्वाद तसंच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्यासाठी यावेळी आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक उपस्थित झाले होते. यशस्वीतेसाठी अनंत पांडे, प्रल्हाद कानडे, सुरेंद्र शहाणे, सुनील रामपूरकर, मनोज कामरा, राजकुमार भांबरे, प्रसाद कुलकर्णी, मनीष देशपांडे, गोपाळ रोडे आदींनी पुढाकार घेतला. परभणीतल्या अहिल्यादेवी होळकर नगर येथील बाह्य परिवाराच्या वतीनं दुर्गादेवी नवरात्र महोत्सवानिमित्त त्यांनी वासुदेवाचा देखावा तयार केलाय. हा संपूर्ण देखावा घरगुती व स्वतः तयार केलेला कलाकृती असून हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची या ठिकाणी गर्दी होताना दिसून येते. परभणी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील नागरिक व विविध पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या मागील 10 वर्षातील विकासात्मक कामांसह सर्वांना सोबत घेत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कार्यशैलीमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रमुख मान्यवरांनी शनिवारी उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश केला आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी हा पक्ष सोहळा संपन्न झाला. यामध्ये भाजपा महिला आघाडी माजी जिल्हाध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी, विकी उर्फ संतोष नारवानी, कपिल कोठारी, जितेंद्र खैराजानी, शिंदे सेनेचे मोहन टाक, प्रीती घुले यांच्यासह डॉ. रमेश आहुजा, दिलीप माटरा, राजेश खैराजानी यांनी प्रवेश केला. यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, संजय गाडगे, अंबिका डहाळे, अनिल डहाळे, अरविंद देशमुख, ज्ञानेश्वर पवार, विशू डहाळे आदींची उपस्थिती होती. गंगाखेडच्या G7 शुगरचा 15वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आज 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:15 वाजता सुमारास करण्यात आला. मागील वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्यात सर्वात जास्त ऊस पुरवठा करणारे प्रगतिशील शेतकरी संभाजी पोले व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते कारखान्यात तसंच या कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे व खाते प्रमुखांच्या उपस्थितीत हा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न झाला. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉ. गोविंद कामटे. मोबाईल क्रमांक 9923300914. माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पेडगाव येथील अखंडेश्वर स्मशानभूमी इथं विकसित करण्यात आलेल्या गार्डनमधील वॉकिंग ट्रॅक कामाचं उद्घाटन आज करण्यात आलं. प्रत्यक्ष या कामाला सुरुवात करण्यात आली असून 10 लाख रुपये निधीतून हा वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात येतोय. बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आशिष हरकळ, शेख सलमान, गोपाळ देशमुख, दीपक देशमुख, पुरुषोत्तम देशमुख, संजय देशमुख, गोविंद देशमुख आदींची उपस्थिती होती. पाथरी बाजार समितीच्या परिसरामध्ये हनुमान मंदिर उभारावं ही अनेक वर्षाची व्यापाऱ्यांची मागणी बाजार समिती प्रशासनानं मंजूर केली असून विजयादशमीच्या मुहूर्तावर संचालक मंडळाच्या उपस्थितीत सभापती अनिल लखाते यांच्या हस्ते बाजार समिती परिसरात हनुमान मंदिर बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी PR शिंदे, अशोक गिराम, गणेश दुगाने, प्रल्हाद चिंताने, महेश कोले, विशाल ढगे, बालासाहेब गिराम, यशवंत हरकळ, भिकुलाल मंत्री, विनायक गलबे, श्रीकिशन बाहेती, श्रीनिवास मुंदळा, बालाप्रसाद कासट, गोविंद सारडा, गणेश वाघमारे आदींची उपस्थिती होती.
जखमांवर लवकर टाके का मारत नाही या कारणांवरून मध्यधुंद सराईत गुन्हेगारानं गर्भवती परिचारिकेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण करून रुग्णालयाची नासधूस केल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी जिंतूर इथं घडली आहे। सेलू येथील हा गुन्हेगार त्याच्या एका मित्रासोबत हातावरील जखमेवर टाके मारण्यासाठी जिंतूरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आला होता। यावेळी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी दीपा परिहार यांनी त्याला तपासून हातावरील जखमेची पट्टी करण्यासाठी सेवक अमोल सासनिक याला सांगितलं। अमोल हा अपघातात जखमी असलेल्या दुसऱ्या रुग्णाची मलमपट्टी करत असल्यानं त्याने इम्रान पाशा कुरेशी याला थोडा वेळ थांबण्यास सांगितलं। यावरून त्याचा राग अनावर होऊन त्यानं कर्तव्यावर असलेल्या परिचारिका वैशाली गजानन राठोड आणि वैशाली शेषराव राठोड या दोघींना अश्लील भाषेत शिवीगाळ करत 7 महिन्याची गर्भवती असलेल्या परिचारिका वैशाली गजानन राठोड यांना दोन्ही हाताला धरून मारहाण केली। राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत जिंतूर तालुक्यातल्या इटोली हे गाव दत्तक घेतलेलं असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या प्रयत्न करत आहेत। या पार्श्वभूमीवर त्यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ग्रामपंचायतीला घंटागाडीची भेट दिली आहे। यावेळी तहसीन खान, विश्वंभर गावंडे तसंच इटोलीच्या सरपंच संगीता घुगे, उपसरपंच नवनाथ मेनकुदळे, स्वच्छ भारत मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, ग्रामविकास अधिकारी विश्वनाथ कांगणे, समाजशास्त्रज्ञ परमेश्वर हलगे, संवादतज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, पोलीस पाटील दत्ता लिंबाळकर, माणिक आव्हाड आदींची उपस्थिती होती। परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये वयोगट 14, 17 आणि 19 मुले-मुलींच्या स्पर्धा संपन्न झाल्या। ही स्पर्धा राजे संभाजी कुस्ती तालीम केंद्र वसमत रोड इथं संपन्न झाली। स्पर्धेचं उद्घाटन निवृत्ती खोंडे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी राजू जाधव, राजाभाऊ कामखेडे, गणेश कुटे, लक्ष्मण काळे, कृष्णा सुरवशे, शैलेश राऊत, सुदर्शन शिंदे, अयोध्या पवार, संतोष कुरुळे, सुनील कांबळे यांची उपस्थिती होती। 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमीच्या निमित्तानं रविराज पार्क, पार्वतीनगर येथील नालंदा विपश्यना केंद्रामध्ये सकाळी 12 वाजता भीम जयंती महोत्सव समितीच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्राध्यापक आदिनाथ इंगोले, अमोल दाडवे, ललिता वावळे, RW खेबाळे, अनंत मुळे, विशाल शिंदे, रमेश रणवीर, दिलीप मालसमिंदर आदींची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।